जय शिवराय मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल रेसिपी टिडवाटी. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामला ट्रेंडिंग सॉंग असणारे ऑडिओवरती असणारे व्हिडिओ खूप जबरदस्त झालेला आहे. आणि एडिटिंगसाठी जे काही मटेरियल लागणार आहे ते सगळं मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेलं आहे. त्यामुळे टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली. चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर समजा की आपल्याला सेकंड पिन ओपन करून घ्यायचं. सो ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर कनेक्ट ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं. व्हीपीएन कनेक्ट करून घ्यायचं. कनेक्ट करून झाल्यानंतर जस्ट बॅक करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला कॅपकट टॅब ओपन करून घ्यायचं. कॅपकट टॅब ओपन करून घ्यायचं. क्रिएट ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला हवा तो फोटो सिलेक्ट करून ऍड करून घ्यायचे. त्यानंतर खालती रेशोवरती क्लिक करून 9.6 करून ओके करून घ्यायचे. फोटोवरती क्लिक करून घ्यायचे. इथे सुद्धा क्रॉपमध्ये 9.6 करून फोटो हवा तसा ऍडजस्ट करून ओके करून घ्यायचे. त्यानंतर फोटोला स्क्रीनवरती ऍडजस्ट करून घ्यायचं. साईड क्लिक करून घ्यायचं. ओव्हरलेवरती क्लिक ऍड ओव्हरलेमध्ये मी बीटमार्क व्हिडिओ दिले तो व्हिडिओ ऍड करून घ्यायचा. व्हिडिओ ऍड केल्यानंतर इथे आपल्याला फोटोवरती क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर जेवढं बीटमार्क व्हिडिओचं टाइम आहे तेवढंच फोटो रेग्युलर ठेवायचं. एक्स्ट्रा वाटा आपण स्प्लिट करून डिलीट करून घ्यायचं. त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टला जायचं. बीटमार्क व्हिडिओवरती क्लिक करून खालती हॅशटॅग ऑडिओचं ऑप्शन दिले त्यावरती क्लिक करून व्हिडिओ ऑडिओ कनेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर 15 दिशे पण झूम करून घ्यायचं. झूम करून झाल्यानंतर जिथे आपली बीट चेंज होताना दिसेल तिथे फोटोवरती क्लिक करून फोटोला स्प्लिट करून घ्यायचे. सो अशा प्रकारे आपण स्प्लिट करून घेऊयात. ओके तर मित्रांनो, आपलं स्प्लिट करून झाले. त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्ट केल्यानंतर इथे आपले इफेक्ट आणि ॲनिमेशन देण्यासाठी आपण आधीचा प्रोजेक्ट ओपन करून घेऊयात. साईड क्लिक करून प्रोजेक्ट ओपन करून घेऊया. त्यानंतर इथे आपल्याला 15 दिशे पण झूम करून घ्यायचं. एक नंबर लेटच्या फोटोवरती क्लिक करून इथे आपल्याला ॲनिमेशनमध्ये इनमध्ये आपल्याला क्रॉस ओपन ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचं. त्यानंतर इथे थोडं आपण झूम करून ठेवायचं कारण ते आपले छोटे छोटे बीट असणार आहे. ते 20 दिशे पण झूम करून घेऊया. त्यानंतर 2 नंबर लेटच्या फोटोवरती क्लिक करून कॉम्पोमध्ये इथे आपल्याला पेंडुलम 2 ही ॲनिमेशन द्यायचे. तर पुढच्या लेला इथे आपल्याला पेंडुलम 1 ही ॲनिमेशन देऊन घ्यायचे. त्या पुढच्या लेला इथे आपल्याला पेंडुलम 2 ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्यानंतर त्याच्या पुढे आपल्याला पेंडुलम 1 ही ॲनिमेशन द्यायचे. इथे आपल्याला पेंडुलम 2 ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेअरला इथे आपल्याला पेंडुलम 1 ही ॲनिमेशन द्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करून घेऊया. इथे सुद्धा पेंडुलम 2 ही ॲनिमेशन देऊन त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. इथे आपल्याला इनमध्ये ॲडजस्ट व्हॅल्यू ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करून घेऊयात. इथे आपल्याला कॉम्पोमध्ये स्ट्रेच ऑन डिस्टॉर्ट ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेअरवरती इथे आपल्याला इनमध्ये अनफोल्ड ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूया. तिथे आपल्याला कॉम्पोमध्ये डिस्टॉर्ट लेफ्ट ही ॲनिमेशन द्यायचे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करून घेऊया. ॲनिमेशनमध्ये कॉम्पोमध्ये तिथे आपल्याला डायनामिक सेक 2 ही ॲनिमेशन द्यायचे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूया. त्या ॲनिमेशनमध्ये कॉम्पोमध्ये ट्रेंड कोड ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. पुढच्या लेअरवरती क्लिक करून घेऊया. तिथे आपल्याला इनमध्ये रॉक वर्टिकल ही ॲनिमेशन द्यायचे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूया. तिथे आपल्याला कॉम्पोमध्ये डिस्टॉर्ट राईट ही ॲनिमेशन द्यायचे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूया. त्या ॲनिमेशनमध्ये कॉम्पोमध्ये इथे आपल्याला डिस्टॉर्ट लेफ्ट ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. पुढच्या लेअरवरती क्लिक करून घेऊया. त्या ॲनिमेशनमध्ये कॉम्पोमध्ये इथे आपल्याला डिस्टॉर्ट राईट ही ॲनिमेशन द्यायचे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूया. तिथे आपल्याला कॉम्पोमध्ये इथे आपल्याला कोणतेही ॲनिमेशन द्यायचे नाही. ओके मित्रांनो, आपलं ॲनिमेशन देऊन झाले. त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टला इफेक्टवरती क्लिक करायचं. हा इफेक्ट आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये सुपरला स्पोर्ट या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून साईज फुल करून अमाऊंट आपल्याला 10 वरती ठेवून ओके करून घ्यायचे. त्यानंतर ह्याचा टाइम आहे आपल्याला 0 सेकंडपासून इथे आपल्याला 1 सेकंड 15 पर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या इफेक्टवरती क्लिक करत हा इफेक्ट तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये पेंटिंग ऑप्शनमध्ये फ्रेगमेंट कलर या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून ॲडजस्टमध्ये इथे आपल्याला रेंज आपल्याला 10 वरती ठेवून घ्यायचे. इंटेन्सिटी आपण 90 वरती ठेवून ओके करून घेऊया. ह्याचा टाइम आहे आपल्याला 3 सेकंड 15 पासून इथे आपल्याला 5 सेकंडच्या आधी स्प्लिट ऑप्शन आहे तिथपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या इफेक्टवरती क्लिक करत हा इफेक्ट आपल्या बॉडी इफेक्टमध्ये ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये बटरफ्लाय ड्रीम या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून स्पीड 33 तिथून ओके करून घ्यायचे. त्याचा टाइम 5 सेकंडच्या पुढचा जो डॉट आहे तिथपासून इथे आपल्याला 6 सेकंड 15 पर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या इफेक्टवरती क्लिक करत हा इफेक्ट आपल्याला व्हिडिओ इफेक्ट ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये क्रॉस स्प्लिट या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून घ्यायचं. ह्याची स्पीड आपल्याला 33 वरती ठेवून ओके करून घ्यायचं. त्यानंतर ह्याचा टाइम 10 सेकंडच्या आधीचा डॉट आहे तिथपासून 11 सेकंडच्या आधीचा डॉट आहे तिथून ॲडजस्ट करून घ्यायचे. पुढच्या इफेक्ट आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये पार्टचा टेम्पलेट या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून स्पीड 33 वरती ठेवून ओके करून घ्यायचं. ह्याचा टाइम आहे आपल्याला 11 सेकंडच्या आधीच्या डॉटपासून व्हिडिओच्या एंडपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचे. त्याच्या खालचा इफेक्ट आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये इथे आपल्याला स्ट्रोक ऑप्शनमध्ये इलेक्ट्रिक बॉम या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून ओके करून घ्यायचं. त्यानंतर ह्याचा टाइम सुद्धा आपल्याला 11 सेकंडच्या आधीचा डॉट आहे तिथपासून व्हिडिओच्या एंडपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं. ओके तर मित्रांनो, आपला व्हिडिओ एडिट करून झालेला आहे. सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्ट ऑप्शन दिसते त्यावरती क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्टिंग करून घ्यायचं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ एवढंच होतं. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये.